प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी अंतर्गत शिरकळस येथील स्मशानभूमीसह गावात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय परभणी अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम गोकुळ ग्राम अभियान शिरकळस येथे राबवण्यात आला। 26 जुलै 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता शिरकळस हनुमान मंदिर सर्व गावासह स्मशानभूमी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उपक्रमामध्ये लॉयन्स क्लब परभणी व ग्रीन परभणी टीमचा यांच्या संयुक्त विद्यमाने 125 झाडांना संगोपन यासाठी टी गार्ड कुंपण करून वृक्षारोपण करण्यात आले। कार्यक्रमाचे संयोजक प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कुमारी प्रणितीताई बहिणजी यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली। मनातून ही शपथ माझ्या मागे रिपीट करायची आहे। मी भारत देशाचा मुलगा आहे। आज या शुभ दिवशी आम्ही शपथ घेतो की मी या भारत मातेला वसुंधरेला स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करेन। माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही। जास्तीत जास्त झाडे लावून या वसुंधरेला सुंदर हरित प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्नरत राहील। सर्वांसाठी शुभ भावना शुभ कामना ठेवेन। जय हिंद। भारत माता की भारत माता की ओम शांती। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लॉयन्स क्लबचे अध्यक्ष पंडित आप्पा बारदाळे, प्रमुख पाहुणे ग्रीन परभणी वृक्ष टीमचे डॉक्टर राजगोपाल कलानी, जलमित्र संघटनाचे बाळासाहेब देशमुख, रुग्णमित्र संघटनेचे शिवलिंग आप्पा खापरे, क्रीडा शिक्षक संभाजी शेवटे, ग्रीन परभणी वृक्ष टीमचे युवा सदस्य तथा वृक्षसेवक नितीन जाधव गोगलगावकर, कुमारी वैष्णवीताई बहिणजी, रोडगे भाई, तांदुळे भाई, सूर्यवंशी भाई, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, सर्व ग्रामस्थ, सर्व वृक्षप्रेमी उपस्थित होते। यावेळी ग्रीन परभणी वृक्ष टीमच्या सदस्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले, अशी माहिती रोडगे भाईंजी यांनी माध्यमाशी बोलताना दिली। जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।